नाशिक शहरामध्ये विकास कामांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीने अनेक महत्त्वाची कामे केलेली आहेत। मात्र स्मार्ट सिटीच्या कामांवर नाशिककरांनी देखील अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे। मात्र आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ प्राधिकरणामध्ये विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी आता स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। स्मार्ट सिटी कंपनीचे 31 मार्चच्या आतमध्ये जी आहे ती कालावधी संपुष्टात येतो आहे। त्यामुळे आता कुठेतरी सिंहस्थ प्राधिकरणामध्ये या संपूर्ण टीमचा जे आहे ते समावेश व्हावा अशी मागणी देखील आता होत आहे। मात्र या संपूर्ण मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी शहराध्यक्ष आहेत। काय सांगाल, आपल्या माध्यमातून विरोध केला जातोय, नेमकी काय कारण आहे? महाराष्ट्र शासनाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरता प्राधिकरण समितीची स्थापना केली, परंतु नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी ही 2016 मध्ये स्थापित झाली आणि 31 मार्च 2025ला या स्मार्ट सिटीची मुदत संपती। या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं याकरता यांची धडपड चालू आहे। आमचा कर्मचारी अधिकाऱ्यांना विरोध नसून या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी हे नाशिक शहर संपूर्ण खड्ड्यात नेऊन ठेवलेले 56 प्रकल्प यांनी हाती घेतले होते। त्यापैकी 20 प्रकल्पचं काम सुरू झालं आणि 20 प्रकल्पापैकी बी एकही प्रकल्प अजून पूर्ण झालेला नाही आहे 9 वर्षामध्ये। आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण शहर यांनी खड्ड्यात नेलेलं असताना जगातनं देशातनं येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू संत भाविकांची सोयीसुविधा करण्याकरता हे कुठेही पात्रतेच्या निष्कर्षात बसत नाही आहे स्मार्ट सिटीचे अधिकारी। म्हणून आम्ही काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून राज्य शासनाला अशी विनंती केली आहे की यांचं कुठेही याच्यामध्ये पुनर्वसन करू नये, यांना कुठल्याही कामाचा अनुभव नाही आणि यांच्याकडे काम दिलं तर येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला कुठेतरी गालबोट लागल, याकरता यांचं यामध्ये समावेश करू नये अशी आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती केली आहे। प्रशासकीय स्तरावर प्रयत्न चालू आहेत, त्या संदर्भात हालचाली देखील पाहायला मिळत आहे। असं झालं तर आपल्या नेमकी पुढची भूमिका काय असेल? असं जर कधी झालं होणार तर नाहीच, आम्हाला शासनावर पूर्ण भरोसा आहे का शासन यांच्या कामाचं ऑडिट पण मागल तेव्हाच यांचं पुनर्वसन होईल। परंतु असं जर कधी झालंच तर काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्ता रस्त्यावर उतरून हे कधी होऊन देणार नाही, कारण की हा भावनेचा विषय आहे। जगातनं येणाऱ्यांना, देशातनं येणाऱ्या साधू संत भाविकांना योग्य पद्धतीने सोय सुविधा देण्याकरता आपण कटिबद्ध राहू आणि अशा या निष्कर्ष अधिकाऱ्यांना कुठेही स्थान या प्राधिकरणामध्ये आम्ही होऊ देणार नाही। नक्कीच आपण बघतोय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर वेगवान हालचाली सुरू आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळा जो इथं पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते कामांचा संपूर्ण आढावा प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातोय। मात्र स्मार्ट सिटी कंपनीचं जे ते प्राधिकरणामध्ये विलीनीकरण होऊ नये यासाठी आता काँग्रेस सेवा दल हे आक्रमक झालेलं आहे। जर असं झालं तर या संदर्भात काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून एक आंदोलन छेडलं जाईल, रस्त्यावर उतरलं जाईल असा इशारा देखील आता सेवा दलाच्या माध्यमातून दिला जातोय। त्यामुळे आगामी काळामध्ये स्मार्ट सिटीचं विलीनीकरण सिंहस्थ प्राधिकरणामध्ये होणार का आणि झाल्यानंतर नेमकी काँग्रेस काय भूमिका घेणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।